नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुज मध्ये आपलं स्वागत आहे. या कार्यक्रमाद्वारे आपण आरोग्याबाबत हिताच्या गोष्टी जाणून घेतो. आज आपल्याला तज्ञ किडनीच्या प्रत्यारोपणाविषयी अर्थात किडनी ट्रान्सप्लांट विषयी अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहेत. आजचा आपला विषय आहे रक्तगट विसंगत किडनी प्रत्यारोपण. म्हणजेच किडनी देणाऱ्या आणि किडनी घेणाऱ्या या दोन व्यक्तींचा रक्तगट जर वेगळा असेल तर ट्रान्सप्लांट होऊ शकतं का, की त्यात काही अडथळे येऊ शकतात, याबाबत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत डॉक्टर सचिन सोनी, जे किडनीच्या आजारांचे प्रत्यारोपणाचे तज्ज्ञ आहेत. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर सचिन सोनी यांचं सुरुवातीचं वैद्यकीय शिक्षण हे नागपूर आणि हैदराबाद मधून झालं. त्यानंतर अमेरिकेत जाऊन इटलीत जाऊन त्यांनी किडनीच्या आजारांवरील अत्याधुनिक उपचार पद्धतींबाबत प्रशिक्षण घेतलं. ते गेल्या 16 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ म्हणून रुग्णसेवा देतात. छत्रपती संभाजीनगरच्या मेडिकवर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सचिन सोनी किडनी विभाग प्रमुख पदावर कार्यरत आहेत. आजवर त्यांनी 600हून अधिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहेत. मराठवाड्यातील पहिलं रक्तगट विसंगत किडनी प्रत्यारोपण तसंच आशियातील पहिलं HIV डोनर टू HIV पेशंट रक्तगट विसंगत प्रत्यारोपण डॉक्टर सोनी यांच्याच देखरेखीखाली पार पडलेलं होतं. मागील 3 वर्षात मुंबई पुणे वगळता महाराष्ट्रातील सर्वाधिक किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडण्याचा मान छत्रपती संभाजीनगरच्या मेडिकवर हॉस्पिटलला मिळालेला आहे. तसंच या शस्त्रक्रियेपूर्वी डायलिसिससाठी कराव्या लागणाऱ्या AV फिस्टुला व AV ग्राफ्ट या शस्त्रक्रियांमध्ये त्यांना विशेष प्रावीण्य प्राप्त आहे. नाविन्यपूर्ण शस्त्रक्रियेसाठी त्यांना 5 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. या शस्त्रक्रियांबाबत भारतात सक्रिय असलेल्या अवतार दिशानिर्देश समितीचे डॉक्टर सोनी हे अध्यक्ष आहेत. तसंच डॉक्टर सोनी यांचे आजवर 50हून अधिक लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून पुस्तकांमधून प्रकाशित झालेले आहेत. आता आपण डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत. तसंच प्रेक्षकांनो, मला तुम्हाला सांगायचंय की तुमच्याही मनात जर आज किडनीच्या आजारांविषयी किंवा प्रत्यारोपणाविषयी काही शंका असतील, प्रश्न असतील, तर आज आपण आत्ता या लाईव्ह कार्यक्रमात डॉक्टरांना आपले सर्व प्रश्न विचारू शकता, आपल्या शंकांचं निरसन करू शकता. स्क्रीनवर दिलेल्या लाईव्ह प्रश्न विचारण्यासाठीच्या लँडलाईन क्रमांकावर संपर्क साधा आणि डॉक्टरांशी सलग चर्चा करा. आता आपण चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, किडनी प्रत्यारोपण म्हणजे एका व्यक्तीच्या शरीरातली किडनी ही गरजू व्यक्तीच्या शरीरात तिचं रोपण करणं किंवा बसवणं. पण किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया नेमकी कशी पार पाडली जाते हे चर्चेच्या सुरुवातीला आपल्याकडून जाणून घ्यायचंय. सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो, सर्वसामान्य माणसाचा असा समज आहे की किडनी प्रत्यारोपण करताना जुनी खराब झालेली किडनी काढण्यात येते आणि त्याच्या जागी नवीन किडनी बसविण्यात येते. पण वस्तुस्थिती अशी आहे की किडनी प्रत्यारोपण म्हणजे ही तिसरी किडनी बसवण्याची शस्त्रक्रिया आहे. दात्याची किडनी काढण्यात येते आणि रुग्णाची जुनी जी खराब झालेली किडनी आहे फारच काही अपवादात्मक मत परिस्थितीतच ती काढण्यात येते, अन्यथा ती काढण्यात येत नाही. आणि ही तिसरी किडनी बेंबीच्या उजव्या बाजूला, मेडिकल टर्ममध्ये ज्याला राईट इलियाक फोसा असं म्हणतो, तिथे ही बसविण्यात येते. म्हणजे ज्या व्यक्तीच्या शरीरात दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरातील किडनीचं रोपण करायचं असतं ती त्याच्या शरीरातली तिसरी किडनी होते. म्हणजे तुम्ही 2 किडन्यांना हात न लावता तिसऱ्या एका अधिकच्या किडनीचं रोपण करता, बरोबर डॉक्टर? खरं आहे. काही प्रसंगी रुग्णांचं जर पहिलं प्रत्यारोपण काही वर्षानंतर यशस्वी झालं तर कधी अशा रुग्णांना चौथी किडनी सुद्धा बसवण्यात येते. आमच्याकडे असे रुग्ण आहे की ज्यांच्या शरीरात 4 किडनी आहे, ज्याच्यात 3 काम नाही करत आहे आणि एक चौथी काम करत आहे. अच्छा डॉक्टर, या किडनीच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेपूर्वी या दोन्ही व्यक्तींच्या कोणत्या तपासण्या करणं आवश्यक असतं का? हो, किडनी प्रत्यारोपण ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्याच्यात लीगल अँगल सुद्धा असतो. तर या सर्व दृष्टींनी आपल्याला तपासण्या कराव्या लागतात. कोणताही किडनी प्रत्यारोपण करणारी टीम असेल तर डोनर सेफ्टी फर्स्ट हा एक फार महत्त्वाचा विषय असतो की दात्याला काहीही नुकसान नाही झालं पाहिजे. तर त्याच्यामुळे दात्याची एकदम सखोल तपासणी करण्यात येते, त्याची शारीरिक मानसिक फिटनेस बघण्यात येते. याच्याशिवाय रेसिपियंट हा सुद्धा शस्त्रक्रिया जाण्यासाठी योग्य आहे की नाही ते बघण्यात येते. त्याच्यानंतर काही इम्युनॉलॉजिकल टेस्ट असतात. ऑफकोर्स आपण दोघांचा रक्तगट तर बघतोच,
आणि मग काही मॅचिंग रिलेटेड तपासण्या असतात. मॅचिंगमध्ये आपण त्यांचं रक्ताचं नातं आहे की नाही हे सुद्धा बघतो. आणि काही एक क्रॉस मॅच नावाची तपासणी असते. ही एक फार महत्त्वाची तपासणी असते. या क्रॉस मॅच नावाच्या तपासणीत देणाऱ्या दात्याची किडनी घेणाऱ्या रुग्णामध्ये चालेल की नाही ही बघण्याची एक शरीराबाहेरची एक तपासणी असते, ज्याच्याने आपल्याला 100% शाश्वती तर नसते, पण बऱ्यापैकी अंदाजा असतो. ही टेस्ट आपल्याला निगेटिव्ह आलेली पाहिजे. क्रॉस मॅच करण्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात आणि आता त्याच्यात अजून जास्त आधुनिकीकरण झालेलं आहे, पण ही टेस्ट आपल्याला निगेटिव्ह असते. पॉझिटिव्ह क्रॉस मॅच असलं तर आपल्याला प्रत्यारोपण करता येत नाही. त्याचबरोबर डॉक्टर, या दोन्ही व्यक्तींचा रक्तगट सारखाच असला पाहिजे, त्यांचं रक्त जुळलं पाहिजे, अशी काही अट आहे का, काही आवश्यकता आहे का? आधी असं होतं, म्हणजे किडनी प्रत्यारोपणाला एक महत्त्वाचं बॅरियर होतं की बरेच रुग्णांचं किडनी प्रत्यारोपण व्हायचं नाही, कारण की त्यांच्या परिवारात त्यांचा रक्तगटाशी जुळणारा दाता भेटायचा नाही. जसं आपण ब्लड डोनेशन करतो, की जसं ओ आपण याला युनिव्हर्सल रेसिपियंट्स डोनर समजतो आणि AB इज युनिव्हर्सल रेसिपियंट, म्हणजे ओ कोणालाही देऊ शकतो, AB कोणाचंही घेऊ शकतो. तसंच हे किडनीसाठी सुद्धा आधी आपण पाळायचो. म्हणजे समजा बी रक्तगटाचा रुग्ण असला तर त्याला O किंवा B देऊ शकायचा, एचा असता तर त्याला O किंवा A देऊ शकायचा, ओला फक्त ओच देऊ शकायचा, ABला कोणीही देऊ शकायचं. पण आता रक्तगट विसंगत प्रत्यारोपण आपण सर्वजण करत आहोत. त्याच्यामुळे आता हे रक्तगटाचं बंधन नाही उरलेलं. म्हणजे ABचा दाता जो काही युनिव्हर्सल रेसिपियंट आहे तो सुद्धा ओच्या रक्तगटाच्या रुग्णाला किडनी दान करू शकतो आणि अशा प्रकारचे प्रत्यारोपण आपण यशस्वीपणे पार पाडू शकतो. अच्छा, पण डॉक्टर, जेव्हा ही रक्तातली विसंगतता आढळते रुग्णाच्या आणि दात्याच्या रक्तामध्ये, तेव्हा त्या दोघांच्या काही विशेष तपासण्या करण्याची आवश्यकता असते किंवा आपण त्यांच्यावर काही उपचार करता का? हो, नक्कीच. म्हणजे अशा प्रकारचे प्रत्यारोपण लगेच करता येत नाही. त्याच्यासाठी रुग्णाची तयारी करावी लागते. दात्याच्या रोलमध्ये काही बदल होत नाही, दाताच्या उपचारामध्ये सुद्धा काही बदल होत नाही, त्यांच्या तपासण्यामध्ये सुद्धा काही बदल होत नाही. जो काही बदल होतो तो रुग्णाच्या उपचारामध्ये होतो. आता जेव्हा ओ रक्तगट समजा उदाहरणार्थ आपण जर बघितलं की समजा किडनी डोनर आहे, ओ जर घेणार आहे, तर ओ रक्तगटाच्या शरीरात अँटी-A म्हणजे त्या A रक्तगटाच्या विरोधात अँटीबॉडी असतात, म्हणजे काही घटक असतात. त्या घटक आपण मोजतो. आता त्या मोजण्याच्या पद्धतीसुद्धा विकसित झालेल्या आहेत आणि ती लेव्हल बघतो. ती लेव्हल जर जास्त असेल, काही ठराविक प्रमाण ठरलेलं आहे की या लेव्हलपर्यंत आपल्याला चालतं, ती जर लेव्हल त्या घेणाऱ्याच्या शरीरात जास्त असेल तर ती विशिष्ट उपचाराद्वारे, म्हणजे ज्याला प्लाझ्माफेरेसिस किंवा एक ॲडसॉर्प्शन टेक्निक म्हणून असतात, तर या माध्यमाद्वारे ह्या अँटीबॉडी आपण कमी करतो. एकदा त्या अँटीबॉडी कमी झाल्या की मग आपल्याला प्रत्यारोपण करता येतं. आता हे तर एक डायरेक्ट रिमूव्हल झालं. शिवाय ह्या अँटीबॉडी परत नाही बनाव्या आणि भविष्यात अडचणी नाही निर्माण व्हाव्या याच्यासाठी काही इंजेक्शनसुद्धा प्रत्यारोपणाच्या साधारणतः 2 आठवडे आधीच देण्यात येतात. प्रत्यारोपणाच्या वेळीसुद्धा थोडं यांना जास्त मेडिसिन द्यावं लागतं. रक्तगट ज्यांचा मॅच आहे त्याच्या कम्पॅरिझनमध्ये ब्लड ग्रुप इनकॉम्पॅटिबल अशी टर्म आम्ही वापरतो, किंवा रक्तगट विसंगत प्रत्यारोपण जर असेल तर यांना मेडिसिन थोडं जास्त द्यावं लागतं. अच्छा, म्हणजे दोघांच्याही जीवाला कोणताही धोका पोहोचू नये याच्यासाठी आपण संपूर्ण काळजी घेऊन अशा प्रकारची शस्त्रक्रिया करता. डॉक्टर, आपण आजवर अनेक शस्त्रक्रिया पार पाडल्या असतील, पण रक्तगट विसंगत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया किडनीच्या आपण आजवर किती पार पाडलेल्या आहेत? रक्तगट विसंगत प्रत्यारोपण आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे 2019 पासून चालू केलं आणि तेव्हापासून आत्तापर्यंत जवळपास 100 किडनी प्रत्यारोपण अशा प्रकारचे आम्ही केलेले आहे. हे जवळपास आमच्या कामाचं, आता मागच्या काही वर्षात आमच्या कामाचं 1/3 काम, जवळपास 30% काम हे रक्तगट विसंगत प्रत्यारोपणाचं आहे. डॉक्टर, आपण सांगितलं की आजवर जवळपास 100 अशा आपण रक्तगट विसंगत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पाडलेल्या आहेत. एखादी अशी केस सांगा त्याच्यातली ज्यात कॉम्प्लिकेशन्स होते, गुंतागुंतीची केस होती, असं एखादं उदाहरण द्याल आम्हाला?
रक्तगट विसंगत प्रत्यारोपण जेव्हा आपण करतो, जसं मी आधी सांगितलं की पेशंटला जास्तीचा उपचार लागतो, म्हणजे त्याच्यात इम्युनोसप्रेशन जास्त लागतं. इम्युनोसप्रेशन जास्त जेव्हा लागतं तेव्हा रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि त्याला इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. तर 2 रक्तगट विसंगत प्रत्यारोपणाबद्दल मला केस लक्षात आहे. एक तर जसं तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की HIV पॉझिटिव्ह डोनर, त्यांनी HIV पॉझिटिव्ह रेसिपियंटला रक्तगट विसंगत प्रत्यारोपण ते आम्ही यशस्वीपणे पार पाडलं. ही एक केस खूप गुंतागुंतीची होती, कारण की HIV जो रुग्ण असतो त्याची रोगप्रतिकारशक्ती ऑलरेडी कमी असते आणि त्याच्यात आपण अजून मेडिसिन देऊन त्यांची रोगप्रतिकारशक्ती इतकी कमी नाही व्हावी की त्यांना काही जंतुसंसर्ग व्हावा किंवा जीवाला धोका व्हावा याची भीती असते. तर ते एक बॅलन्स करून आपल्याला करावं लागतं. आणि एक आम्ही खूप हाय अँटीबॉडी असलेला रुग्णसुद्धा हाताळलेला आहे. माझ्या माहितीनुसार भारतात सर्वाधिक आत्तापर्यंत त्याचं लेवल आहे, म्हणजे अँटीबॉडीचं प्रमाण 16,384 या स्तराचं होतं. त्या स्तराचा सुद्धा रुग्ण, पण त्याच्यात आम्हाला जास्त वेळा प्लाझ्माफेरेसिस, हिमो ॲडसॉर्प्शन अशा प्रकारच्या उपचाराचा अवलंब करावा लागला. आणि ABO इनकॉम्पॅटेबल जेव्हा रक्तगट विसंगत प्रत्यारोपण करतो, या प्रत्यारोपणामध्ये रिजेक्शनची सुद्धा रिस्क जास्त असते. म्हणजे जर रक्तगट जुळणारा असला आणि हा जुळलेला नसला तर त्याच्या कंपॅरिझनमध्ये या प्रकारच्या प्रत्यारोपणात रिजेक्शनची रिस्क आम्ही जास्त बघतो. पण डॉक्टर, जास्त काय सुरक्षित असतं? म्हणजे दात्याचं आणि रुग्णाचं रक्तगट हा जुळणं जास्त सुरक्षित असतं की विसंगत असलं तरी त्याचे काही फायदे असतात? नाही, रक्तगट जुळणारा असला तर एकदम चांगला आहे, ते फायद्याचंच आहे. पण आधी असं व्हायचं की शरीरात म्हणजे घरामध्ये एक डोनर आहे, दाता आहे, परंतु त्याचा रक्तगट जुळत नव्हता. तरी त्या रक्तगट न जुळल्यामुळे त्या रुग्णाचं प्रत्यारोपण व्हायचं नाही. आता हे जे रुग्ण आहेत, म्हणजे जवळपास मी जे सांगत आहे, आमचे 30% रुग्ण या कारणामुळे वाढले की आपण रक्तगट विसंगत प्रत्यारोपण करू शकत आहे. आपल्याकडे समजा उदाहरणार्थ 2 दाते उपलब्ध आहे, एकाचा रक्तगट जुळणारा आहे आणि एकाचा विसंगत आहे, तर नॅचरली आपण जुळणाराच घेणार. असा विसंगतला प्रेफरन्स आहे असं नाही आहे. पण विसंगत जर असला आणि तो एकमेव जर दाता त्या परिवारात उपलब्ध असला तर डायलिसिसवर जगण्यापेक्षा, म्हणजे डायलिसिसपेक्षा रक्तगट विसंगत प्रत्यारोपण याचे निकाल फार चांगले आहेत आणि रुग्णाचं सर्वायवल, क्वालिटी ऑफ लाईफ या सर्व गोष्टी सुधारतात. डॉक्टर, आता प्रेक्षकांमधून आपल्याला एक फोन आलेला आहे. आपल्याबरोबर जोडलेले आहे शिर्डीहून महेंद्र गायकवाड. आता ते आपल्याला प्रश्न विचारतील. बोला महेंद्र. मॅडम, आपलं ट्रान्सप्लेट झालेलं आहे, किडनी ट्रान्सप्लेट. हॅलो, तुमचा आवाज येतोय महेंद्र, सलग प्रश्न विचारा. मॅडम, आपलं ट्रान्सप्लेट झालेलं आहे, 2 वर्ष झालं किडनीचं, पण क्रिटिंग वाढते. अच्छा, आपण डॉक्टरांशी संपर्क साधू शकता. डॉक्टर, त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलाय. क्रिएटिनिन वाढत आहे याचा अर्थ असा आहे की जी ट्रान्सप्लांट झालेली किडनी आहे ती योग्य पद्धतीने काम करत नाही आहे. तर ही का योग्य पद्धतीने काम करत नाही आहे हे माहीत करण्यासाठी आपल्याला काही तपासण्या कराव्या लागतील. आपले जिथे कुठे प्रत्यारोपण झाले असतील किंवा जवळच्या किडनी विकार तज्ज्ञाला आपण भेट द्या. अशा तुमच्या केसमध्ये एखाद्या वेळी आपल्याला किडनी म्हणजे ट्रान्सप्लांट किडनीची बायोप्सी करण्याची सुद्धा गरज पडू शकते. योग्य आजार कळाला, योग्य कारण जर कळालं तर कदाचित त्याचा उपचार सुद्धा होऊ शकतो. अगदीच. त्याचबरोबर आपल्याला जर डॉक्टरांकडून सल्ला जाणून घ्यायचा असेल, डॉक्टरांकडून उपचार करून घ्यायचे असतील तर त्यांच्या मेडिकवर हॉस्पिटलचा संपर्क क्रमांक आपण स्क्रीनवर दिलेलाच आहे. आपण त्यावरच नक्कीच संपर्क साधू शकता. डॉक्टर, किडनी देण्यासाठी किंवा किडनी घेण्यासाठी काही विशिष्ट वयोमर्यादा आहे का? किडनी देण्यासाठी 18 वर्षाच्या वर म्हणजे तरुण लाईव्ह डोनेशन. आता याच्यात एक लाईव्ह डोनेशन आणि कॅडावर डोनेशन हे 2 वेगळे भाग आहे. कॅडावर डोनेशन म्हणजे ब्रेन डेड रुग्णांचे, जसं आपण कधी ऐकत असो की ॲक्सिडेंटमध्ये कोणी गेलं आणि त्यांनी अवयवदानाच्या प्रक्रियेत भाग घेतला, तर त्यामध्ये 80 वर्षापर्यंत म्हणजे 1 वर्षापासून किंवा 6 महिन्यापासून 80 वर्षापर्यंत कोणीही किडनी देऊ शकतं. पण लाईव्ह किडनी डोनेशनमध्ये 18 वर्षापासून
पासून 80 वर्षापर्यंत एक किडनी दाता राहू शकतो. किडनी घेण्यासाठी कोणत्याही वयात किडनी प्रत्यारोपण होऊ शकतं. 2 वर्ष, 3 वर्ष, अप टू 80 इयर्स ऑफ एज. म्हणजे घेण्यासाठी काही 80 आपण जेव्हा कोणत्याही रुग्णाचं प्रत्यारोपण करतो तेव्हा आपण त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ बघतो की त्यांच्यासमोर किती आयुष्य आहे. त्यांना समजा काही इतर जटिल आजार असतील ज्याच्यानी त्यांचं जीवनमान जास्त उरलेलं नसेल, म्हणजे जर खूप वाढलेला हृदयाचा आजार असेल किंवा वाढलेला कॅन्सर असेल, फैललेला कॅन्सर असेल, वाढलेला लिव्हर आजार असेल, तर अशा प्रकारच्या रुग्णांमध्ये आपण सगळी केस इव्हॅल्युएट करून बरेचदा जर क्वालिटी ऑफ लाईफ किंवा सर्व्हायवल भविष्यातलं जास्त नसेल तर किडनी प्रत्यारोपण टाळतो. हे जर काही नसेल तर किडनी ट्रान्सप्लांटेशन, ज्यांना कायमस्वरूपी किडनी आजार आहे, किडनी आजारसुद्धा 2 स्वरूपाचे असतात, काही तात्पुरत्या स्वरूपाचे असतात, काही कायमस्वरूपी असतात. तात्पुरत्या स्वरूपाचे आजार जर डायलिसिस जरी लागलं तरी पूर्णपणे रिकवर होणारे असतात. पण कायमस्वरूपी जर किडनी आजार असेल, आपल्याला सातत्याने डायलिसिस लागत असेल, तर किडनी प्रत्यारोपण कोणत्याही रुग्णासाठी, म्हणजे लहान बाळापासून वयोवृद्ध लोकांसाठी त्याच्यात क्वालिटी ऑफ लाईफ जास्त आहे. बऱ्याच लोकांना हा सुद्धा प्रश्न असतो की डायबिटीस आहे तर आपण प्रत्यारोपण करायचं का? तर इव्हन डायबिटीसच्या रुग्णांसाठी सुद्धा डायलिसिसवर राहण्यापेक्षा किडनी प्रत्यारोपणाने जास्त चांगली क्वालिटी ऑफ लाईफ प्राप्त होते. आपल्याबरोबर आणखी एक प्रेक्षक जोडलेले आहेत. बरं, तोपर्यंत आपण पुढचा प्रश्न घेऊया. डॉक्टर, आपण सांगितलं की वयाच्या 2ऱ्या वर्षापासूनही म्हणजे लहान बाळांना सुद्धा किडनीची आवश्यकता भासू शकते, किडनी प्रत्यारोपणाची. ही शस्त्रक्रिया कशी पार पडते आणि लहान बाळांमध्ये मोठ्या माणसांची किडनी आपण रोपण करू शकतो का? हो, जसं मी सांगितलं, जर हे लाईव्ह डोनेशन असेल तर डोनर वयस्कच असतो, म्हणजे अडल्टच असतो, 18 वर्षाच्या वरचाच असतो. तर यांना आपण निश्चितच अडल्टची किडनी लावू शकतो. थोड्या त्या व्हेसलच्या, म्हणजे धमन्या, आर्टरी, व्हेन यांच्या डायमीटरमध्ये थोडी तफावत असते, पण आपले जे शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर्स आहेत हे याला व्यवस्थितपणे हँडल करतात, चांगल्या पद्धतीने हाताळतात. किडनी लावल्याबरोबर रुग्णांमध्ये BP डाऊन होण्याची भीती असते, ते सुद्धा आम्ही लक्ष ठेवतो. इव्हन रक्तगट विसंगत प्रत्यारोपणामध्ये सुद्धा आम्ही एक 11 वर्षाच्या चिमुकल्याचं प्रत्यारोपण यशस्वीपणे केलेलं आहे. शिवाय एक 76 वर्षीय रुग्णाचं सुद्धा किडनी प्रत्यारोपण केलेलं आहे. तर कोणत्याही वयोगटात उपचार आपण करू शकतो. शास्त्रीय पद्धतीने केला, योग्य मार्गाने केला, योग्य पद्धतीने केला तर जास्तीत जास्त लोकांमध्ये यश प्राप्त होतं. पण जेव्हा लहान बाळामध्ये किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडते, तिचा त्याच्या भविष्यावर काही परिणाम नाही होत, म्हणजे नुकसान नाही होत त्याचं? नाही, बाळाचा तर बाळामध्ये म्हणजे इतर रुग्णामध्ये जसं वयस्कर रुग्ण आहे त्यांना आम्ही जेव्हा किडनीचा आजार शेवटच्या स्तराला असतो तेव्हा प्रत्यारोपण सांगतो. पण लहान बाळामध्ये जर त्यांना कायमस्वरूपी किडनी आजार असला तर त्यांना आम्ही लवकर प्रत्यारोपण करण्यासाठी सांगतो, ज्याला आम्ही प्रिएम्प्टिव्ह किडनी ट्रान्सप्लांट असं म्हणतो. याचं कारण असं की जर किडनी प्रत्यारोपण नाही केलं तर त्यांची ग्रोथ होत नाही, त्यांची वाढ होणार नाही, हाडांची ठिसूळता राहते किडनी जर व्यवस्थित नसली तर अशा लोकांना तर आम्ही आवर्जून सांगतो, लहान मुलांना, विशेष करून 10-11 वर्षावरचे जे असतील, ज्यांचं वाढतं वय असतं, ज्या काळात त्यांची उंची वाढणार असते, त्या काळाच्या आधीच त्यांनी किडनी प्रत्यारोपण केलं तर त्यांना एक नॉर्मल उंची प्राप्त होऊ शकते, नॉर्मल स्नायू आणि हाडांची मजबूती, हाईट हे सर्व प्राप्त होऊ शकतं. अर्थात किडनी हा आपल्या शरीरातला एक अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे, त्यामुळे त्याच्या प्रत्यारोपणाची जी शस्त्रक्रिया प्रक्रिया आहे तिच्यासाठी खर्चही तसाच होत असेल. डॉक्टर, साधारण किती खर्च होतो? डॉक्टर, तत्पूर्वी आपण एक प्रेक्षकांचा एक फोन घेऊया. आपल्याबरोबर एक प्रेक्षक जोडलेले आहेत. आपल्याशी बोलतायत छत्रपती संभाजीनगरहून माधुरी. बोला माधुरी. हा सर, माझ्या ना मुलीचं आता ऑपरेशन झालं होतं 2 वर्षापूर्वी. आपल्याच हॉस्पिटलला केलं होतं किडनी स्टोनचं. आता सध्या तिची तब्येत छान आहे सर, पण आणखी आता तिला स्टोन वगैरे होऊ नये म्हणून कुठल्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे? तर आजचा हा विषय किडनी प्रत्यारोपणासंबंधात आहे. किडनी स्टोनसाठी युरोलॉजिस्ट म्हणजे किडनी स्टोनचे जे डॉक्टर असतात त्यांच्या सल्ल्याने तुम्ही उपचार घ्यावा. पण साधारणतः वारंवार किडनी स्टोन नाही व्हावे
याच्यासाठी आपण रुग्णांना पिण्याच्या पाण्याचे प्रमाण वाढवणे आणि मांसाहार कमी करायला सांगतो. काही अशा भाज्या आहेत, काही फळं आहेत ज्याच्यात ऑक्झॅलेटचे प्रमाण जास्त असते, त्या प्रकारचे अन्न टाळायला सांगतो. अगदीच डॉक्टर, खरं तर हा विषय अत्यंत व्यापक आहे, पण आजच्या आपल्या या कार्यक्रमाला वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी थांबावं लागणार आहे. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं सखोल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.